आपल्या चॅनलवरती लाखो व्ह्यूज येण्यासाठी, मिलियन्स ऑफ द व्ह्यूज येण्यासाठी सर्वात यूट्यूब चॅनल तयार केल्यानंतर जर महत्त्वाचं काय असेल तर आज सांगतो ही सेटिंग सर्वात महत्त्वाची आहे. लक्षात ठेवा, ही सेटिंग जर तुम्ही व्यवस्थितरित्या केली, व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. तर तुमचा चॅनल व्हायरल होण्यापासून आणि चॅनलवरती प्रत्येक व्हिडिओला व्ह्यूज येण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही. स्वतः यूट्यूब तुमचा चॅनल व्हायरल करेल जर तुम्ही अशा पद्धतीनं माहिती सांगितली तर. आता ऐका ते पुढं पूर्ण माहिती मी सांगतोय. पुढं व्हिडिओ मोठा होणार आहे, अगोदरच सांगतोय. त्याच्यामुळं सर्व व्यवस्थित या सेटिंग तुम्ही करून घ्या. तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होईल आणि तुमचा चॅनल हा व्हायरल होऊ शकेल. ओके, पहा पुढे. इथून पुढच्या सेटिंग ज्या आहेत मोबाईलमधल्या त्यावर अवलंबून आहे. तुम्ही फक्त 10% चॅनलचं फक्त कार्य केलं आहे. तुम्ही व्हिडिओ अपलोड करू शकता, परंतु अपलोड केलेली माहिती तुमची सर्वांपर्यंत पोचण्यासाठी तुम्हाला पुढचे सेटिंग्ज इतके महत्त्वाचे आहेत की हे सेटिंग्ज केल्याशिवाय यूट्यूबलाही कळत नाही की तुम्ही कुठल्या प्रकारचे व्हिडिओज तुम्ही बनवताय किंवा तुमचा व्हिडिओ कुठल्या देशामध्ये दाखवायचा, तुमच्या व्हिडिओची लँग्वेज कोणती आहे, हे जोपर्यंत यूट्यूबला माहीत होत नाही तोपर्यंत यूट्यूब तुमचा कोणताही व्हिडिओ व्हायरल करू शकत नाही आहे. आणि तुम्ही म्हणता मग सर एक 9-10 व्ह्यूज येतात आणि त्याच्या पुढं व्ह्यूजच येत नाही. कसे येणार व्ह्यूज सांगा ना. कुठे दाखवायचं आहे, कुठल्या देशात दाखवायचं आहे, व्हिडिओची तुमच्या लँग्वेज काय, तो महाराष्ट्रामध्ये दाखवायचा आहे, गुजरातमध्ये दाखवायचा आहे, मध्य प्रदेशमध्ये दाखवायचा आहे, पाकिस्तानमध्ये दाखवायचा आहे, कुठं दाखवायचं आहे, का अमेरिकेमध्ये दाखवायचं आहे, हे तुम्ही जोपर्यंत हे सेटिंग तुम्ही व्यवस्थित करत नाही तोपर्यंत तुम्हाला व्ह्यूज हे मिळू शकत नाही. तर आता पुढचं सेटिंग करायचं कसं ते मी सांगतोय. पहा, इथं स्क्रीनवरती तुम्हाला इथं सुरुवातीला योगा हे गुगल क्रोम आणि जीमेल असं दिसेल. तर आता इथनं सर्व जी सेटिंग आहे ती लक्षात ठेवा. इथे क्रोममध्ये करायचे आहेत आपणाला, म्हणजे गुगलमध्ये जाऊन आपणाला इथं करायचे आहेत. म्हणजे गुगलवरती तुम्ही हे केलं की खाली ऑप्शन येतात. आता तुमचा मोबाईल कुठला ह्याच्यावरती अवलंबून आहे. लक्षात ठेवा, कधीकधी वरती सर्चचा ऑप्शन येतो, कधीकधी खाली येतो. लक्षात आलं का तुमच्या. तर पहिलं काम इथं तुम्ही काय करायचं आहे पहा. आपले जीमेल तर आपण अगोदर ही केलेले, म्हणजे मी पाठीमागं तुम्हाला बोलून गेलो आहे की भाई सर इन्फॉर्मेशन हा चॅनल आपण क्रिएट केलेला आहे आणि त्याचं सेटिंग आपणाला करायचं आहे. गुगल क्रोम इथे असं क्लिक करून ओपन करायचं आहे. मग काही मोबाईलमध्ये वरती, काही मोबाईलमध्ये खाली या का इथं सर्च येईल. या ठिकाणी सर्चच्या इथे आपणाला यूट्यूब लॉगिन, आता माझा अगोदरचा आहे म्हणून आलं इथं. तर तुम्ही यूट्यूब लॉगिन किंवा यूट्यूब साइन इन याच्यावर हे इथं टाईप करायचं पूर्णपणे. आणि ते टाईप केल्यानंतर आता मी काय करतो, आहे माझं ऑलरेडी म्हणून मी त्याच्यावरती क्लिक करून हे केलं. पहा, आता वरती आलं इथं साइन इन यूट्यूब, त्याच्यावरती क्लिक करा. तिथं हे बघा असं त्याच्यावरती क्लिक केलं, यूट्यूब साइन इनवरती क्लिक केलं तुम्ही इथं की तुम्हाला पुढे असं ओपन झालेलं दिसेल. वेळ लागतो थोडासा ओपन व्हायला. इथं तुमचा चॅनल दिसेल. अगोदरचे चॅनल असतील तर अगोदरचेही चॅनल दिसतील. जर समजा तुमचा एकच पहिलाच चॅनल असेल तर पहिला चॅनल इथे दिसेल. लक्षात ठेवा. त्यानंतर वरती
या ज्या सर्व सेटिंग्ज आहेत त्या लक्षात ठेवायचं. डेस्कटॉप साईटवरती करायच्या असतात. त्याच्यामुळे वरती 3 डॉट दिसते तिथं. या 3 डॉटवरती क्लिक करा आणि खाली येतं आहे बघा असं पूर्णपणे. आता माझा अगोदरचा आहे त्याच्यामुळं मी डेस्कटॉप साईटवरती आणलेला आहे. त्यानंतर पुढं असं क्लिक केल्यानंतर पुढं काय करायचं ते पहा. आता या चॅनलवरती इथं आपणाला तुमचा जर इथं लोगो वगैरे दिसत असेल तर तुम्ही पुढं काय करण्याची आवश्यकता नाही आहे. हे पहा इथं जवळ घेऊन दाखवतोय. आता मला काय करायचं आहे, भाई सर इन्फॉर्मेशन हा चॅनल आणायचा आहे. इथे माझा दुसरा लोगो दिसतोय दुसऱ्या चॅनलचा. त्याच्यामुळे तुमचा जर इथं लोगो दिसत असेल तर प्रश्नच येत नाही. परंतु माझा इथे दुसरा लोगो दिसतोय. त्याच्यामुळं मी काय करतोय, थोडंसं कमी जास्त होतं आहे बघा. इथे त्या लोगोवरती क्लिक करतोय मी. त्या लोगोवरती क्लिक केलं की पुढं इथं खाली ऑप्शन दिसतो, स्विच अकाउंटचा ऑप्शन दिसतो पहा. स्विच अकाउंट, हे अकाउंट आले माझे सर्व. तेव्हा इथं स्विच अकाउंट जो ऑप्शन दिसतोय पुन्हा तेच. तेव्हा इथे स्विच अकाउंट, हां, आणि इथं सर्व तुम्हाला हे अशा पद्धतीनं ईमेल दिसतील. मग आपण परवा जो इथं चॅनल केला होता तो आपला दिसतोय बघा. बघा शेवटी माझा चॅनल इथं दिसतोय, भाई सर इन्फॉर्मेशन दिसतोय का बघा सर्वांनी. त्याच्यावरती मी क्लिक करतोय बा अशी. आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो चॅनल अशा पद्धतीनं ओपन झालेला दिसेल. आणि हा चॅनल ओपन झाल्यानंतर आता आपणाला काय करायचं आहे, इथून पुढे सर्व ज्या आहेत त्या सेटिंग इथून पुढे करायच्या आहेत. मग त्या सेटिंग कशा करायच्या त्याच्यावरती आता इथून पुढे नीट लक्ष द्या. आता जो आपला लोगो आलेला आहे वरती आलेला आहे बघा. बघा इथं लोगो आलेला आहे. त्या लोगोवरती काय करायचं, क्लिक करायचं. त्या लोगोवरती क्लिक केलं की वरतीच तिथे हे बा जवळ घेऊन मी दाखवतोय तोच आहे का बघा. आपण तीच ईमेल आणि तेच आपण सिलेक्ट केलं आहे का, भाई सर इन्फॉर्मेशन. आणि तिथेच खाली लिहिलेलं आहे व्ह्यू चॅनल. ह्याच्यावरती क्लिक करा. व्ह्यू चॅनलवरती क्लिक केलं की इथे हे बा व्ह्यू चॅनलवरती क्लिक केलं की अशा पद्धतीनं तुम्हाला समोर तुमचं पूर्णपणे स्क्रीनवरती असं आलेलं दिसेल. यामध्ये 2 आर्टिकल इथं दिसतात बघा. एक दिसतं कस्टमाइज चॅनल. बघा इथे पहा, इथे पहा म्हणतोय मी. इथे एक कस्टमाइज चॅनल आणि दुसरा आहे तो मॅनेज व्हिडिओज असा दिसतोय. तर त्यामध्ये कस्टमाइज चॅनल वरती क्लिक करा. माझे हात जरा थरथर कापतेत. कस्टमाइज चॅनलवरती क्लिक केल्यानंतर हे बघा कस्टमाइज चॅनलवरती क्लिक केल्यानंतर इथं खाली दिसतंय पहा यूट्यूब स्टुडिओ असं येईल तुमच्यामध्ये. त्याच्या खाली जे आहे इथं आता माझं स्विच अकाउंट वगैरे दिसते. लक्षात येते का तुमच्या. तर तुम्हाला जो अकाउंट इथं आणायचा आहे तोच तुमचा अकाउंट आहे का हे पाहण्यासाठी तुम्ही स्विच अकाउंटवरती जाऊ शकता. आणि जर समजा तुम्हाला आता नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळं थोडासा वेळ लागतो इथं आणि जर नसेलच तसं काय तर खाली त्याच्या एक ऑप्शनल दिसतो बघा. त्याच्या खाली एक मी दाखवतो हे मोठं करून, रिटर्न टू स्टुडिओ. तेव्हा इथं एक ऑप्शनल दिसतोय खाली. हां, हे असं चित्र आलेलं तुम्हाला पूर्णपणे दिसू शकेल. मात्र हे पाहण्या अगोदर काय करायचं आहे ते सांगतो मी. आपला चॅनल आहे का, चॅनलचं नाव तेच आहे का, हे इथं कंटिन्यूवरती क्लिक करा. चॅनल कुठला आहे तो पहा. असं जे बाकीचं दिसतंय ते क्लोज करून टाका. आणि हे बघा इथं खालून 2 नंबरला इकडल्या बाजूला मी दाखवतोय ते तुम्हाला मोठं करून. इथून खालून बरोबर 2 नंबरला त्याच्यावरती क्लिक करा. म्हणजे इथं चॅनल कस्टमायझेशन पूर्णपणे येईल. असं आल्यानंतर इथं वरती दिसतंय तुम्हाला लेआउट, ब्रँडिंग, बेसिक इन्फॉर्मेशन. तर ह्या बेसिक इन्फॉर्मेशनवरती क्लिक करा. पहिल्यांदा बेसिक इन्फॉर्मेशनवरती क्लिक केलं
की तुमच्या चॅनलचं नाव हे बा इथं समोर चॅनलचं नाव दिसतंय का पहा, भैसर इन्फॉर्मेशन इथं वरती दिसतंय तुम्हाला. त्यानंतर हँडलिंग कोण करणार आहे ते आलेलं आहे. आता इथं डिस्क्रिप्शनमध्ये तुमची माहिती लिहायची आहे. आता ही माहिती कशी टाकायची आहे तर ती हॅलो दोस्तो किंवा नमस्कार मित्रांनो, मी अमुक अमुक. आता मी स्वतः इथं टाकतो, शॉर्टली टाकतो. माहिती काय टाकायची आहे ती मी तुम्हाला सांगतो. मी या चॅनलवरती यूट्यूबशी संबंधित सर्व माहिती देणार आहे. त्यात कशाची माहिती देणार आहे की कुकिंगबद्दल देणार आहे, खेळाबद्दल माहिती देणार आहे, एज्युकेशनबद्दल माहिती देणार आहे का आणखीन दुसरं कशाबद्दल माहिती देणार आहात. समजा यूट्यूब चॅनलबद्दल असेल तर का यूट्यूब चॅनलची माहिती देणार आहे, काय तुम्ही कशाबद्दल चॅनल आहे तो तुमचा इथे टाकणं आवश्यक आहे. मी शॉर्टली इथं टाकतो बा आणि पुढे टाकून इथे टाकतो. तुमचा वेळ घेत नाही मी टाकून तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. हे बा अशा पद्धतीनं मी माहिती टाकली. नमस्कार मित्रांनो, मी भैसर या चॅनलवर यूट्यूबशी संबंधित शेळीपालनबद्दल माहिती देणार आहे. तुम्हाला ती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा ही विनंती. धन्यवाद. आपला सेवक भैसर. आणि डायरेक्ट आपल्याशी पुढं ज्या वेळेला चॅनलचे आपल्या ग्रोथ होते त्यावेळेला आपल्याशी कंपनी वगैरे कॉन्टॅक्ट करू इच्छिणारे आहे त्या कंपनीसाठी इथं आपला जो चॅनलचा जो जीमेल आहे तो जीमेल इथं बिझनेस हे बघा इथं लिहिलेला आहे मी, बिझनेस क्वेरी लिहिलं आहे का तिथं पहा. आणि तिथं माझा हा ईमेल मी टाकलेला आहे. आता असं झाल्यानंतर खाली म्हटलं आहे ॲड लँग्वेज. त्या ॲड लँग्वेजवरती क्लिक करायचं. आता तुम्ही कुठल्या भाषेमध्ये व्हिडिओ बनवणार आहे ती भाषा इथं तुमची येणं आवश्यक आहे. आता मी मराठीमध्ये बनवतो त्याच्यामुळं मी ओरिजिनल लँग्वेज तिथं मी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर इथं अशा वेगवेगळ्या भाषा येतात. हे असं जर वरती सारलं तर आता माझी भाषा जी आहे ती मराठी आहे. त्याच्यामुळं मी खाली अशा पद्धतीनं सारून येऊ का इथं मराठी आहे. एक मिनिट, योगा इथं मराठी आहे. त्या मराठीवरती क्लिक केलं आणि मराठीवरती क्लिक केल्यानंतर खाली इथं आपल्या चॅनलचं नाव आलं. आता हे तुम्ही मराठीतही टाकू शकता किंवा इंग्लिशमध्येही टाकू शकता. ही माहिती तुम्ही इथं भरलेली जी आहे ती आली का पहा. जर समजा तुम्हाला टायटल इंग्लिशमध्ये पाहिजे असेल, ट्रान्सलेट लँग्वेज करायची असेल तर तुम्ही इथे थोडंसं स्पष्ट दिसण्यासाठी सिलेक्ट लँग्वेज म्हणलं आहे त्याच्यावरती मी क्लिक करतो. आणि मला इथं काय करायचं आहे, इंडिया इंग्लिश हे मला ठेवायचं आहे. हां, नीट लक्ष द्या. बघा इथं दिसतं आहे खाली इंग्लिश इंडिया, त्याच्यावरती मी क्लिक करतो. आणि क्लिक केल्यानंतर इथं तुमच्या चॅनलचं जे नाव आहे इंग्लिशमध्ये काय होतं त्याचं स्पेलिंग, ते स्पेलिंग टाका. मी स्पेलिंग टाकून तुम्हाला दाखवतो पहा. फक्त प्रत्येक माहिती ही अचूक भरायची असते. जर ही माहिती तुम्ही व्यवस्थितरित्या भरली नाही तर यूट्यूबला कसं माहीत होणार की तुमचा व्हिडिओ या पद्धतीनं आहे म्हणून. आता मी इथं टाकलं बा, माझ्या मते तुम्हाला सर्वांना दिसतंय. आणि मग खाली इथं पा या कोपऱ्यामध्ये हे एवढं आपण लिहिलेलं हे डन करायचं, म्हणजे सेव्ह करायचं. आता हे सर्व आपलं झालं बेसिक इन्फॉर्मेशन. त्यानंतर खाली आल्यानंतर इथं चॅनलचा URL आहे, हा तुम्ही कॉपी करून ठेवू शकता. लक्षात येतं का बघा, चॅनल URL. तुमची जर दुसऱ्या चॅनलची लिंक असेल तर ती लिंकही तुम्ही ॲड करू शकता. याच्या खाली म्हणलं आहे इथं ईमेल ॲड्रेस म्हणलेला आहे. आता इथं ईमेल जी टाकायची आहे ती वरती आपण जी ईमेल बघा इथं वरती टाकलेली आपण
ईमेल दाखवतो मी. हे बघा इथं टाकली का, हीच ईमेल काय करायची, कॉपी करायची. हे बघा ही कॉपी करतो मी आणि तीच ईमेल काय करतो मी इथं खाली त्याच्यामध्ये, तीच ईमेल मला इथं टाकायची आहे. त्या ठिकाणी हे फक्त ईमेल टाकतो आणि ईमेल टाकल्यानंतर पुढं जवळजवळ सगळी माहिती झालेली आहे. आणि ही माहिती झाल्यानंतर पुढे मग काय करायचं आहे, पब्लिश, वरच्या कोपऱ्यामध्ये पब्लिश येईल पहा, हे पब्लिश करून टाकायचं. म्हणजे आता तुम्ही जे माहिती पूर्णपणे भरलेली आहे ती पूर्णपणे पब्लिश झाली पहा, झाली का नाही झाली ती आपण खाली इथं पाहू शकतो. बघा बेसिक इन्फॉर्मेशन आपण आत्ता भरलेली माहिती आहे का ती बघायचं. सर इन्फॉर्मेशन हे सर्व माहिती इथं टाकलेली आलं का लक्षात. बघा मी आत्ता हे सर्व लिहिलेलं तिथं आहे. आता ही मी ट्रान्सलेटची लँग्वेज लिहिली खाली इथं कोपऱ्यामध्ये, इथं ईमेल आलेला आहे पूर्णपणे. आता मला काय करायचं आहे, हे पब्लिश केल्यानंतर आता मला पुढं काय करायचं आहे ते सांगतो. आता बेसिक इन्फॉर्मेशन झाल्यानंतर ब्रँडिंग. ब्रँडिंग म्हणजे आता तुमचा चॅनल कशा पद्धतीनं दिसायला पाहिजे, लक्षात आलं का. तर याच्यासाठी तुम्हाला स्पेशली ॲप लागणार आहे. इथं प्रोफाईलचा फोटो तुम्ही जो अपलोड केलेला आहे तोच पाहिजे का दुसरा पाहिजे, दुसरासुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. काय हा रिमूव्ह करून दुसराही अपलोड करू शकता, परंतु शक्यतो हाच फोटो राहू द्या. आता खाली इथं या ठिकाणी पहा, हे इथं आपला चॅनल ज्या वेळेला दिसणार आहे त्या वेळेला इथं कशा पद्धतीनं आपल्याला चॅनल पाहिजे, तर इथं व्हिडिओ तयार करावा लागतो. हा व्हिडिओ कसा तयार करायचा, त्याची माहिती कशा पद्धतीनं भरायची. आता तर स्टार्टिंगला नाही दिलं तरीसुद्धा चालू शकतं आहे, परंतु जर करायचंच असेल तर अगोदरचे जे आहेत लक्षात ठेवा, ह्या 2 सेटिंग ज्या आहेत त्या मी पुढं कंटिन्यू सांगतो. ह्याच्यासाठी ॲप लागणार आहे तुम्हाला. ते ॲप घेऊन त्याच्यामध्ये आपली कलाकृती म्हणजे सर इन्फॉर्मेशन तिथे काय काय करायचं हे बा इथे खाली पुन्हा दिसतंय अपलोड म्हणलेलं आहे. म्हणजे चॅनलच्या शेवटी तुमचं काय दिसलं पाहिजे आहे एंडला, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्या सर्व गोष्टी सांगेन. परंतु आता इथं पुढं आपणाला सेटिंग करायची आहेत. ह्या सेटिंग करण्यासाठी असं वरती 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 सरकवत जायचं आणि इथं कोपऱ्यामध्ये पहा आहे का, खालच्या कोपऱ्यामध्ये इथं तुम्हाला इथं स्टार दिसतोय, त्या स्टारवरती क्लिक करा. स्टारवरती क्लिक केलं की थोडासा वेळ घेतं ते. इथं आपणाला सेटिंग या करावायच्या आहेत. आता आपण इंडियामध्ये जर राहत असेल तर मिळणारे जे पैसे आहेत आपणाला यूट्यूबच्याकडून इथं USD डॉलर किंवा US डॉलर आहे तसं ठेवलं तरीसुद्धा चालू शकतं आहे. किंवा तुम्ही हे इंडियामध्ये जर राहत असाल तर लक्षात ठेवा, म्हणजे आता मी इंडियामध्येच राहतो त्याच्यामुळं मी काय करतो, इंडियासाठी जे दिलेलं आहे त्यांनी ते असं खाली ओढा, म्हणजे पूर्णपणे तुम्हाला INR कुठं दिसतंय ते बघा. खाली अशा पद्धतीनं केलं किंवा वरती केलं की इथं INR हे बघा इंडियन रुपीज हे दिसतंय. ते केलं की इथे सेव्ह म्हणायचं. हे एक सेटिंग आपण पूर्णपणे यातलं केलं. पुन्हा खालीच यायचं आहे, तिथेच त्याच्यावरच क्लिक करायचं आहे आणि पुढे म्हणजे ब्रँडिंगवरती सर्वात जास्त तुम्हाला वेळ घालवावा लागतो. ते आलं का बघा आपलं, हे बघा जनरल आता झालं. आता त्याच्या पुढं काय नाही, आपण हे सेव्ह केलेलं आहे. आता याच्या खाली येणार आहे चॅनल, दिसतंय का तुम्हाला पहा. त्याच्या खाली चॅनलवरती मी क्लिक करतो. चॅनलवरती क्लिक केल्यानंतर बाजूला तुम्हाला बघा असं दिसेल कंट्री ऑफ रेसिडन्स, तर तिथे क्लिक करा.
आणि तुम्ही इंडियामधला असाल, इंडियाल्या ऑस्ट्रेलियामधला असाल, ऑस्ट्रेलियाला देश कोणत्या देशामध्ये राहता ते इथं लिहिणं फार महत्त्वाचं आहे. आता मी इंडियामध्ये राहतो त्याच्यामुळं मात्र हे हळूच वरती करायचं, नाहीतर हे काय होतं येत नाही मग. तर हे पहा इथं इंडिया आलं, मी इंडियावरती क्लिक करतो. माझे हात थरथर कापते त्यामुळं जरा प्रॉब्लेम येतो. बघा इंडियावरती क्लिक करतो म्हणजे इथं इंडिया आलं. आता खाली कीवर्ड्स म्हणजे आपला चॅनल मराठीत आहे म्हणल्यानंतर आपण इंडिया तर सिलेक्ट केलं, परंतु आता इंडिया सिलेक्ट केल्यानंतर इथे कीवर्ड्स लिहायचे आहेत की आपला चॅनल. आपण म्हणतो आपला चॅनल सर्चमध्ये जात नाही. इथे तुम्हाला ज्या बाबतीमध्ये चॅनल तुमचा आहे त्या बाबतीमध्ये इथं या ठिकाणी कीवर्ड्स टाकायचे आहेत. आता मी इथं कीवर्ड्स टाकून तुम्हाला सांगतो. जेवढे तुम्हाला मॅक्झिमम कीवर्ड्स टाकता येतील तेवढे टाका. मी व्हिडिओ मोठा करू इच्छित नाही, त्याच्यामुळं मी इथं कीवर्ड्स तुम्हाला टाकून सांगतो. ते बा मी अशा पद्धतीनं इथं माझे जे कीवर्ड आहेत, एक 2-4 कीवर्ड ते मी टाकले. आता खाली इथे कोपऱ्यामध्ये कीवर्ड्स टाकून इथं सेव्ह म्हणायचं. निळं येतं, लक्षात ठेवायचं नेहमी कलर. सेव्ह आलेल्यावरती क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक केलं की ही तुमची माहिती जवळजवळ सेव्ह पूर्णपणे होईल. पुन्हा खाली यायचं, सेटिंगवरतीच तिथेच जायचं आहे आपणाला. हे बा त्याच्यावरतीच क्लिक करा पुन्हा, म्हणजे पुन्हा चॅनलवरती जायचं. हे बेसिक इन्फॉर्मेशन. आता मी भरलेले कीवर्ड्स इथं आलेले नाही, येतं का लक्षात तुमच्या? कारण मला हा चॅनल काढायचा नाही आहे. पुन्हा तुमच्या मात्र येतील. इथं ॲडव्हान्स्ड सेटिंगमध्ये जायचं आहे. इथे काही करायचं नाही. ॲडव्हान्स्ड सेटिंगमध्ये गेला की या ठिकाणी लक्षात ठेवा तुम्हाला चॅनल कुणासाठी आहे हे इथं 2 नंबरला नोस सेट दिस चॅनल ॲज अ नॉट मेड फॉर किड्स. अगदी लहान मुलांसाठी जरी तुमचा चॅनल असला तरीसुद्धा लक्षात ठेवायचं. ह्याच्यावरतीच क्लिक करायची. इथं पुन्हा या ॲडव्हान्स्ड सेटिंगमध्ये बाकीची काहीही अजिबात छेडछाड करू नका. इकडे कोपऱ्यामध्ये येऊन इथं फक्त सेव्ह करा. सेव्ह झालं की पुन्हा सेटिंगमध्येच यायचं आहे. सेटिंगमध्ये झाला की पुन्हा काय करणार आहे, चॅनलवरती जायचं. चॅनलवरती गेल्यानंतर इथं तुम्हाला ॲडव्हान्स्ड सेटिंग हे दिसेल, आपण केलेलं आहे ते. आता इथं माझ्या इथं हे कमी आहे आपलं नेटवर्क, त्याच्यामुळं थोडासा वेळ लागतो आहे, लक्षात ठेवा. मग आता हे तर पूर्ण आपलं झालेलं आहे जवळजवळ. त्यानंतर पुढं फीचर्स इलिजिबिलिटी, ह्याच्यामध्ये तुम्हाला काही करायचं नाही. सध्या फक्त एकच इनेबल्ड असेल. तेव्हा ही सुरुवातीची जी दिसती तेवढीच फक्त इनेबल तुमची असेल. आता इथे क्लोज करा हे आणि पुन्हा आता सर्व माहिती ब्रँडिंगमध्ये जवळजवळ झाली का नाही ती खात्री करू आपण. इथं चॅनलवरती जाऊन हे बा, चॅनलवरती गेल्यानंतर आपण बेसिक इन्फॉर्मेशन केल्या. इथं कीवर्ड्स येणार होते तुमचे. ॲडव्हान्स्ड सेटिंग बी केलं, इलिजिबिलिटी बी बघितली आपण. आता पुढं काय करायचं तर अपलोड डिफॉल्ट्स ह्याच्यामध्ये जायचं. अपलोड डिफॉल्ट्समध्ये गेल्यानंतर हे टायटल डिस्क्रिप्शन वगैरे सुरुवातीला आत्ताच टाकायची आवश्यकता नाही आहे. ह्याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत तेवढे मी सांगतो. व्हिजिबिलिटी म्हटलं आहे बघा इथं. ही व्हिजिबिलिटी नेहमी अनलिस्टेडच ठेवायची. येतं का लक्षात तुमच्या? आणि बाजूला सारा आणि इथं म्हणलेलं आहे सेव्ह, त्या सेव्हवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर वेळ लागतो आहे जरा थोडासा. पूर्ण सेटिंग झाल्यानंतर असं थोडंसं एकत्रीकरण केल्यानंतर पुन्हा सेटिंगवरती जायचं आहे. प्रत्येक वेळेला सेटिंगवरती जायचं आहे.
आपण अपलोड डिफॉल्ट्समध्ये आलो होतो. अपलोड डिफॉल्ट्स याच्यामध्ये ही एक सेटिंग केली आपण अनलिस्टेड. हे काय आत्ताच टाकायची आवश्यकता नाही. ॲडव्हान्स्ड सेटिंगमध्ये जावा. ॲडव्हान्स्ड सेटिंगमध्ये गेल्यानंतर आता इथं तुम्हाला काय करायचं आहे पहा. तुम्ही कशाबद्दल व्हिडिओ काढणार आहात त्याची माहिती इथं तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत या बरं का. समजा तुम्ही पीपल आणि ब्लॉग्स असे व्हिडिओ तयार करणार असाल सर्व माहितीसाठी, किंवा एखादा स्पोर्ट्ससाठी करणार असेल, एखादा व्यवसायासाठी करणार असेल, किंवा पर्टिक्युलरली एखाद्याला शिक्षण द्यायचं असेल, तर त्या पद्धतीनं कॅटेगरी इथं निवडायच्या. आता इथं व्हिडिओ लँग्वेज म्हणलेलं आहे, त्याच्यावर पहिल्यांदा क्लिक करा की तुम्ही हिंदीत करणार आहात, मराठीत करणार आहात, इंग्लिशमध्ये करणार आहात, तुमची लँग्वेज कोणती आहे, तामिळ आहे, कोणती आहे ती लँग्वेज इथं सिलेक्ट. हे हळूच वरती सारायचं आहे बा असं. आता मी काय करणार आहे, माझी लँग्वेज आहे मराठी, ती मी सिलेक्ट करणार आहे. हे बा इथं अशा पद्धतीनं ही लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर मला इथं माझी मराठी आहे, तर ती मराठीवर मी क्लिक करून मराठी मी निवडली. आता इकडच्या बाजूला आहे बा इथे कॅटेगरी. आता माझी कॅटेगरी आहे मी शिक्षण देतो आहे, याच्यावरती इन्फॉर्मेशन देतो आहे, त्याच्यामुळं मी एज्युकेशन टाकणार आहे. परंतु तुम्हाला कुठल्या समजा म्युझिकबद्दल असेल तुमची तर म्युझिक टाका, किंवा तुमची समजा असं जोक वगैरे तुम्ही सांगणार असाल तर ते त्यासाठी एंटरटेनमेंट आहे बघा तिथं. नाही तर सरळ इथं पीपल आणि ब्लॉग्स ही दिलेली आहे ती कॅटेगरी शोधा. किंवा तुम्हाला ॲनिमलबद्दल माहिती द्यायची, आता माझी ॲनिमलबद्दल माहिती आहे, किंवा एज्युकेशन आहे ते मी टाकलं. खाली इथं ननच राहू देतो, ते काय करायची आवश्यकता नाही आहे. आणि एवढं सिलेक्ट केल्यानंतर इथं खाली बटन आहे ते सेव्ह केलं की ते सेव्ह झालं पहा. पुन्हा खालीच यायचं आहे, त्या सेटिंगवरतीच यायचं आहे. सेटिंगवरती आलं झालं, तर थोडं राहिलेलं आहे. अपलोड डिफॉल्ट्स आपलं झालं. बघा त्या अपलोड डिफॉल्ट्समध्ये आपण जेवढं करायचं होतं तेवढं केलं. अनलिस्टेड आहे, आपली लँग्वेज मराठी आहे, मला पेट्स आणि ॲनिमल्स करायचं होतं ते मी केलेलं आहे. म्हणजे हे झालं. आता खाली या परमिशन, तर परमिशन आपण ऑलरेडी दिलेली असतेच, लक्षात ठेवा. इथं काय करायची आवश्यकता नाही आहे. खाली कम्युनिटीमध्ये या, लगेच कम्युनिटीमध्ये आला की इथेही या ठिकाणी एक मिनिट हे बा कम्युनिटीमध्ये आला की इथेही तुम्ही काय करायची आवश्यकता नाही आहे, काही करायचं नाही. डिफॉल्ट्सवरती जा आणि डिफॉल्ट्सवरती जाऊन हे लक्षात येतं आहे का बघा सर्वांच्या. डिफॉल्ट्सवरती जाऊन इथं कमेंट्स, काही लोक चांगल्या करतात, काही लोक घाण कमेंट्स करतात. त्याच्यामुळं ज्या घाण कमेंट्स आहेत त्या होल्ड पोटेन्शियली इनॲप्रोप्रिएट चॅट मेसेज फॉर रिव्ह्यू इथं असं येतं, ह्याच्यावरती क्लिक करा आणि कमेंट्स ऑन राहू द्या. खाली बघा इथं बटन येतं आहे, लगेच दिसतंय का बघा सर्वांना. हे बघा इथं कोपऱ्यामध्ये हे आलं की काय करायचं, सेव्ह म्हणायचं याला. हे बघा इथे सेव्ह म्हणून येतं आहे, सेव्ह करतो. तर जवळजवळ आपल्या पूर्ण सेटिंग याच्या झाल्या. पुन्हा सेटिंगवरतीच जावा. शेवटचं एक राहिलेलं आहे, काय करायची आवश्यकता नाही आहे. ॲग्रीमेंट इथं म्हटलेलं आहे, काय नाही ह्याच्यामध्ये काय करायची आवश्यकता नाही. क्लोज करायचं आणि आपली ब्रँडिंग झाली, लक्षात ठेवा. आता चॅनल कसा दिसायला पाहिजे आहे, म्हणजे बेसिक इन्फॉर्मेशन झालं, ब्रँडिंग झाली. आता लेआउट वरती लेआउट दिसतंय बघा इथे. तर हे लेआउट म्हणजे तुम्ही आणखीन काय व्हिडिओ अपलोड केलेले नसतात, त्याच्यामुळं ही माहिती आत्ताच काय आवश्यकता नाही आहे. ही माहिती कशा पद्धतीनं भरायची ती पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेन. तर इथं जवळजवळ आपली सर्व सेटिंग्ज ही पूर्णतः झाली. आता बॅकला जायचं पाठीमागं. अशा पद्धतीनं सर्व सेटिंग चॅनलची केली तरच तुमचं व्यवस्थितरित्या चॅनल हा पूर्णपणे काय होईल, व्हायरल होऊ शकतो. नाही तर तुम्ही बाकीचं काही करून उपयोग नाही आहे. असं सेटिंग जर तुम्ही केलं व्यवस्थितरित्या तरच तुमचा यूट्यूबकडून तुम्ही जो टाकताय तो व्हिडिओ तो ते मायग्रेट
म्हणजे कुठल्या देशात दाखवायचा, कुठल्या राज्यात दाखवायचा, नवे नवे कुठल्या एरियात दाखवायचा ते ठरवतात. तर माझ्या मते ही सर्व माहिती आपणास कळालेली असावी. बघूया आता, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.